नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त आहात, मजेत आहात आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी आलेली आहे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी म्हणजे जुन्नरला, पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आपला शिवनेरी किल्ला आहे. तो आज आम्ही एक्सप्लोअर करायला आलेलो आहे. पुण्यावरून सुमारे 100 किलोमीटर आणि आपल्या मुंबईवरून 150 किलोमीटर अंतरावर असलेला हा शिवनेरी किल्ला आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. सो तुम्हाला या शिवनेरी किल्ल्याबद्दल मी सर्व माहिती देणार आहे या व्लॉगमध्ये. सर्व जिथे आपल्या महाराजांचा जन्म झालेला ते स्थान मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. जुन्नरच्या डोंगर माथ्यावर उभा असलेला शिवनेरी किल्ला हा इतिहास आणि शौर्याचा साक्षीदार आहे. तिन्ही बाजूंनी उंच कड्यांनी वेधलेला हा त्रिकोणी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान ठेवतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म याच ठिकाणी झाला, त्यामुळे या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जुन्नर शहरापासून किल्ला जवळच असल्यामुळे तिथून किल्ले शिवनेरी अगदी स्पष्ट दिसतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा किल्ला जास्त मोठा नाही, तरीही खूप प्रसिद्ध आहे. हा किल्ला महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा असून इथे शिवाई देवीचे मंदिर आणि जिजामाता तसेच शिवाजी महाराजांच्या बालपणीची प्रतिमा आहेत. तर इथून मागून गडावरती जायला पायऱ्या आहेत. तिथून आपण आता वरती चढणार आहे आणि वर जायला आपल्याला सुमारे 7 जे दरवाजे आहेत त्यांची शृंखला पार करून आपल्याला वरती जायचं आहे. दिसतंय तुम्हाला, जो आपल्याला मागे जो दरवाजा दिसतो आहे तो आहे पहिला दरवाजा. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. सो चला जाऊया. किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच महादरवाजा, जो भव्य आणि मजबूत आहे. काळ्या घडीव पाषाणात बांधलेला हा गडाचा प्रथम दरवाजा 2 बुरुजांनी मजबूत केला आहे. आतील बाजूस पहारेकरांच्या खोल्या आहेत. तिथून तटबंदीच्या वरच्या बाजूस जाता येते, जिथून शहर आणि सभोवतालचा मोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळतो. महादरवाज्यामधून प्रवेश केल्यानंतर आता आम्ही पुढे चाललेलो आहे आणि पुढे आहे गडावरचा दुसरा दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा, जो आता आपण पुढे बघणार आहोत. आणि पुढे कॉन्क्रीटचे पायवाट आहे, त्यामुळे आपल्याला चालायला फारसा त्रास होत नाही आणि कुठेच कचरा नाही आहे. सगळीकडे स्वच्छता खूप छान तरीकेने मेंटेन केलेली आहे. त्यामुळे तुम्हीही जर इथे येता कधी तर प्लीज गडकिल्ल्यावर कचरा करू नका. म्हणजे आपले जे गडकिल्ले आहेत ते आपल्यालाच वाचवायचे आहेत, ते आपल्यालाच नीटनेटके ठेवायचे आहेत. त्यामुळे कुठेही कचरा करू नका. सकाळी येण्याचा एकच फायदा आहे की गर्दी खूप कमी असते. आणि ही बघा, मी छान वाटतंय, एकदम शांत. सगळीकडे मस्त पक्ष्यांचा चिलबिलाट आहे. इथून जुन्नर दिसतंय पूर्ण. किल्ल्याचा दुसरा दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा. किल्ल्याच्या मुख्य माथ्याकडे जाणाऱ्या वाटेवर हा दरवाजा आहे. गणेश दरवाजा म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रवेशद्वाराला आतील बाजूस छतावरती जाण्यासाठी जिना आहे. या दरवाजाच्या कमानीवर 2 लहान मिनार आणि घुमट दिसतात. शिवनेरीच्या भक्कम तटबंदी, प्राचीन दरवाजे आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तू आजही त्यांच्या वैभवशाली भूतकाळाची आठवण करून देतात. येथील अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगाचे विलोभनीय दृश्य पाहण्याकरिता पर्यटक मोठ्या संख्येने येतात. शिवनेरी किल्ला 17व्या शतकात यादवांनी सुमारे 3500 फूट उंच नाणेघाट डोंगरावर व्यापाराकरिता बांधला होता. तर आता जो मागे तुम्ही दरवाजा बघतात आहात तो आहे गडावरचा तिसरा दरवाजा म्हणजेच परवानगी दरवाजा. आणि तो पूर्णपणे आता ढासळलेला आहे एका बाजूने. तरीही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की त्याच्यावरती नक्षीकाम काय केलेलं आहे आणि तो कसा दिसायचा. किल्ल्याचा तिसरा दरवाजा म्हणजेच परवानगी दरवाजा. या दरवाजाची कमान ढासळली असून एका बाजूस आपल्या शरबाची नक्षी बघायला मिळते. तर बरंच चालून आता आपण आलेलो आहे गडावरच्या चौथ्या दरवाजाकडे. तो आहे माझ्या मागे दिसतो आहे पीर दरवाजा. हा किल्ल्याचा चौथा दरवाजा असून खूप सुंदर असे बांधकाम आपल्याला या दरवाजाचे बघायला मिळते.
आता आपण गडावरच्या 5व्या दरवाजाकडे पोहोचलो आहे. तो आहे हत्ती दरवाजा. तुम्हाला तो मागे छोटासा दरवाजा दिसत असेल, जो आड रस्त्याला बांधला गेलेला आहे. किल्ल्यावरील 5वा दरवाजा म्हणजेच हत्ती दरवाजा. हत्तीच्या सोंडाप्रमाणेच या दरवाजाची रचना केली असावी, म्हणून कदाचित या दरवाजाला हत्ती दरवाजा असे म्हटले जात असावे. एकमेव दरवाजा असा आहे की हा 12व्या शतकात यादवांच्या काळात बांधण्यात आलेला. त्याची लाकडं तीच आहेत ओरिजिनल. बाकीचे जे दरवाजे 6 ही त्याची प्रतिकृती आहे, पण हा ओरिजिनल तोच आहे यादवांच्या काळातला. कारण असं बांधकाम तुम्हाला जे आहे ना गडावरती कुठेही दिसणार नाही. कारण हा जो दगड आहे हा एक लावला का याच्यावरती लावायचा, याच्यावरती लावायचा, क्रॉस बांधकाम आहे पहा. म्हणजे तुम्ही तोफेने वगैरे जरी उडवायचं ठरलं तर तुम्ही इथं टोप जर लागली म्हणजे त्याचा गोळा जर इथं पडला तर ते एवढंच बांधकाम पडणार, तुमचं अख्खं नाही बांधकाम पडणार. काय तुम्ही जंजिरा, देवगिरी काय हे बांधकाम पहा तुम्हाला ह्या अशा पद्धतीने दिसणार. अशा पद्धतीचं बांधकाम तुम्हाला दुसरं कुठे नाही दिसणार. असं म्हणजे याच्यावरती जवळपास 15 ते 20 लोक राहत होती. अच्छा, याच्यावरती जस्ट आता तुम्ही पाहिलं तर रूम आहे आत्ता, पण कोणारे वगैरे दिवे वगैरे लावण्यासाठी कोणारे तयार केलेले आहेत. आणि ह्या बाजूला मोठा मोकळा पॅसेज आहे, म्हणजे वाड्याचा तो एक भाग आहे. म्हणजे जवळपास 100 लोक त्या ठिकाणी राहत होते. असं आहे. आता हा जो दगड बसवलाय का याला खालच्या बाजूला होल आहे गोल. अच्छा, आणि हा जो दगड बसवलेला आहे का याला बेस आहे, दोन्हीच्या मध्ये तो फिट केलेला आहे. ओके, असं आहे. सफेद झालं. हे बघा, इथून वरती गडावर जायला जुन्या पायऱ्या आहेत. तर आता 5वा दरवाजा ओलांडून आपण गडावरच्या त्या जागेवर आलो आहे जिथून 2 वाटा फुटतात. एक जातो जिथे आपल्या महाराजांचा जन्म झालेला ती जागा, आणि एक वाट जाते शिवाई देवीला. सर्वांनाच माहिती आहे की आपली माता जिजाऊंनी शिवाजी महाराजांचं नाव शिवाई देवीच्या नावावरून ठेवलं होतं. तर त्या शिवाई देवीचं मंदिरसुद्धा या गडावरतीच आहे आणि त्यालासुद्धा आपण एक्सप्लोअर करायला जाणार आहोत. पण आधी आपण आपल्या लाडक्या महाराजांच्या बर्थ प्लेस म्हणजे जन्मस्थानी आपण व्हिजिट देणार आहोत आणि नंतर मग आपण शिवाई देवीच्या मंदिराकडे जाणार आहोत. या आहे गडावरतील जुन्या पाण्याच्या टाक्या, ज्या आता वरतून कव्हर केलेल्या आहे. तर आता आपण आलेलो आहे गडावरच्या 6व्या दरवाजाजवळ, जो आहे मेणा दरवाजा. मेणा दरवाजा हा गडावरील 6वा दरवाजा असून याच्या आत एक आपल्याला छोटे कक्ष बघायला मिळते. तर गडावरील 6व्या दरवाजानंतर आपल्याला लगेच एक मागे दरवाजा दिसतो, तो आहे कुलूप दरवाजा. गडावरील 7वा दरवाजा आणि शेवटचा दरवाजा म्हणजेच कुलूप दरवाजा. या दरवाजाला कुलूप दरवाजा म्हणण्यामागचं लॉजिक असं असावं, जसं आपण आपल्या घरी प्रवेश करताना कुलूप उघडून आत प्रवेश करतो, तसं या गडावरील या कुलूप दरवाजातूनच आपल्याला बालेकिल्ल्याकडे जायचा मार्ग मिळतो. तर आता आपण पोहोचलेलो आहे गडावरील अंबरखान्यात. अंबरखाना किंवा धान्य कोठी.
शेवटचा दरवाजा म्हणजेच कुलूप दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना दिसतो. आता याची परिस्थिती काहीशी अवघड दिसते, म्हणजेच याचे खूप नुकसान झाले आहे. पण पूर्वी याच अंबरखान्यात संपूर्ण धान्यसाठा साठवले जात असे. तर गडावरती चढता चढताना मला एक इंटरेस्टिंग गोष्ट सापडली, मी ती तुम्हाला दाखवते. तर ही आहे घाणी, म्हणजे चुन्याची घाणी कशी असते तशी घाणी, ज्याला चक्की पण आपण बोलू शकतो, त्याच्यामध्ये सगळं काही बारीक करतात. तर जे गडावरती जे सिमेंटच्या जागी वापरलं जातं, तर ते या सगळ्या गोष्टीपासून बनतं. तुम्ही इथे बघू शकता काय लिहिलेलं आहे. हे बघा, या सर्व गोष्टीपासून ते सिमेंट जे बोलतात ते तयार करतात ते, आणि तेच आपल्या गडकिल्ल्यांना ते लावतात. हे बघा इथे पण जे लावलेले आहेत ना, ते त्या घाणीतूनच बनवलेलं आहे, तुम्हाला दिसत असतील तर. सो असं सगळं होतं अगोदर. तर गडावरील सर्व दरवाजे आपण एक्सप्लोअर केलेले आहेत, आणि आता आपण त्या ठिकाणी जाणार आहे जिथे आपल्या लाडक्या महाराजांचा जन्म झाला होता, त्या जन्मस्थानी. ते मी तुम्हाला आता दाखवते. बरेच आजी आजोबासुद्धा किल्ल्यांना दर्शन द्यायला आलेले आहेत, एवढं चालून. आणि बऱ्याच ठिकाणी असे बोर्ड्स लावलेले आहेत, तुम्हाला दिसत असेल. सुगरण पक्षी दिसतो इथे लिहिलेला. सो कदाचित इथे तो दिसत असावा म्हणून त्यांनी लावलं असेल. हे बघा, प्रत्येक झाडावरती असे बोर्डसुद्धा लावलेले आहेत त्यांनी, की कुठलं झाड कुठल्या काय नाव आहे प्रत्येक झाडाचं, ते इंग्लिशमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. आणि त्याची फॅमिली, म्हणजे कुठल्या फॅमिलीतून येतो तो, ते सुद्धा लिहिलेलं आहे. बरीच इन्फॉर्मेशन त्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे. जेवढं नॉलेज आपल्याला कधीच नसेल ते इथे येऊन तुम्ही गोळा करू शकता बिंदास्त मस्त. प्रत्येक झाडावरती बोर्ड आहे, प्रत्येक झाडावरती. ॲक्च्युली मी 2-3 झाडावर बघितलं, पण मला ते क्लिक नाही झालं. पण एकदम जेव्हा मी जास्वंद वाचलं, म्हटलं अरे यांनी प्रत्येक झाडावर एक बोर्ड लावलेला आहे, म्हणजे आपल्याला माहिती पडतं त्याचं मराठीत नाव, इंग्लिशमध्ये नाव, आणि तो कुठल्या फॅमिलीमधून आहे. बघा इथे सुद्धा हा बोर्ड लावलेला आहे. त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की तो काय आहे, कुठला आहे, आणि त्याचा खाद्यपदार्थ वगैरे काय आहे. म्हणजे तुम्हाला वनप्राण्यांची सुद्धा इथे ओळख मिळेल. तुम्ही ॲक्च्युली आपल्याकडे एवढा वेळ नसतो, रादर आपल्या मुलांकडे इतका वेळच नाही आहे की त्यांना आपण हे सांगू शकू. सो इथे येऊन त्यांना ती बरीच माहिती मिळते. तर आता आपण त्या ठिकाणी आलेलो आहे ज्याची आपण सगळेजण व्हिडिओमध्ये वाट बघत आहात. इसवी सन 6व्या शतकापासून अस्तित्वात असलेला शिवनेरी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. सुरुवातीला हा किल्ला एक महत्त्वाचा लष्करी ठाणे म्हणून उभारण्यात आला होता. अनेक राजवटींनी या किल्ल्यावर आपले वर्चस्व गाजवले, मात्र भोसले घराण्याच्या काळात याला खऱ्या अर्थाने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. एकोणीस फेब्रुवारी 1630 रोजी आपल्या महाराजांचा जन्म याच शिवनेरी गडावरती झालेला होता, आणि ते जन्मस्थान माझ्या बिलकुल मागे आहे. महाराज शहाजी भोसले यांनी किल्ल्याच्या भक्कम संरक्षणाची जाणीव ठेवून आपल्या पत्नी जिजाबाईंना येथे पुत्र प्रवासासाठी ठेवले, आणि याच ठिकाणी 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. या किल्ल्याच्या साक्षीने त्यांचे बालपण घडले, आणि येथीलच शिवाई देवीच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव ठेवण्यात आले होते. आता हे बंद करण्यात आलेलं आहे दार इथे, आणि तुम्हाला मी तरी दाखवते. ही आहे आपल्या शिवाजी महाराजांची मूर्ती, आणि बाजूला त्यांचा छोटासा असा झोपाळा आहे, तुम्ही बघू शकता. सो इथून आता वरती जायला जागा आहे, आपण बघू वरती काय आहे ते. आणि इथून अशी छोटी कमान आहे, कमान इथून आपल्याला बाहेर बघता येतं. इथून पूर्ण बाहेरचा वाट, इथून पूर्ण बाहेरचा परिसर आपल्याला दिसतो.
तर शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आताच आपण बघितलेलं आहे आणि आता मी पुढे निघालेली आहे कडेलोट टोकाकडे. प्रत्येक गडावर हा एक कडेलोट टोक असतो आणि तिथून जे कारस्थानी असायचे आपल्या स्वराज्याचे किंवा दुश्मन असायचे किंवा जे दगाबाज असायचे, जे गद्दार असायचे, त्यांना त्या टोकावरून खाली फेकून द्यायचे. सो ती अगोदरची पनिशमेंट होती. तर हा आहे कडेलोट टोक, तुम्हाला दिसत असेल तर पुढे आहे. तर हीच ती जागा होती जिथून मृत्यूदंडाची शिक्षा व्हायची गद्दारांना. आणि तुम्ही बघू शकता की हे किती जास्ती खोल आहे. इथून जर माणसाला खाली टाकलं तर त्याची वाचण्याची जी शक्यता आहे ती नाहीच्या बरोबरच आहे. सो इथून अशी ती मृत्यूदंडाची शिक्षा पूर्वीच्या काळी देण्यात यायची. इथून अख्खं जुन्नर शहर आपल्याला दिसतं आणि मस्त हवा सुरू आहे. आणि हा आहे आपला शिवनेरी किल्ला. तुम्हाला तिथनं मी आलेली आता आणि ही बाजूने तटबंदी आहे. सो असा हा व्ह्यू आपल्याला दिसतो आहे मागून. शिवकुंज हे शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. शिवकुंजची पायाभरणी महाराष्ट्र राज्याचे सर्वात पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केली होती. बालपणातील शिवाजी महाराज आपली छोटी तलवार फिरवत आपल्या आई जिजामातेला आपल्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नाचे वर्णन करीत असा हा स्मारकाचा विषय आहे. संपूर्ण गड फिरून आता आपण आलेलो आहे शिवाई देवीच्या मंदिराजवळ. शिवाई देवीच्या मंदिराची एक लोककथा खूप प्रसिद्ध आहे की आपल्या जिजाऊ मातांनी शिवाई देवीच्या नावावरूनच आपल्या शिवाजी महाराजांचं नाव ठेवलं होतं. तर तेच मंदिर इथे मागे आहे आणि आता आपण ते बघायला जाणार आहोत. त्या देवीचं आपण दर्शन करायला जाणार आहोत. चला जाऊया. तुम्हाला जर दिसत असतील तर इथून ह्या शिवाई देवीच्या मंदिरापासून आपल्याला लेण्या दिसतात. तर ह्या आहे शिवनेरी लेण्या, शिवनेरी डोंगरात असणाऱ्या. तर तुम्ही हे वाचून पॉज करू शकता व्हिडिओ आणि हे वाचू शकता की या लेण्यांची इन्फॉर्मेशन इथे पूर्ण दिलेली आहे. तर मित्रांनो, आपला शिवनेरी किल्ला पूर्णपणे एक्सप्लोर करून झालेला आहे. माझ्या परीने मला जितकं माहिती होतं, जितकं मी तुम्हाला दाखवू शकली, मी तर सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. पण सांगायची गोष्ट अशी की आपल्या महाराजांच्या स्वराज्यामध्ये बरेच किल्ले आहेत,
पण आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये किमान आपण 2 किल्ल्यांना तरी भेट द्यायला हवी. ती म्हणजे एक हा शिवनेरी किल्ला जिथे महाराजांचा जन्म झालेला, आणि दुसरा श्रीमान रायगड किल्ला जिथे आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. तर हे 2 किल्ले मेन आहेत, महत्त्वाचे आहेत. हे 2 किल्ले नक्कीच तुम्ही एक्सप्लोअर करायला पाहिजे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत माझे व्हिडिओ शेअरसुद्धा करा. तसेच माझ्यासोबत हे माकड होते मागे, दिसत असेल तुम्हाला. हॅलो करा, हॅलो. असे काही लोकांना मी घेऊन आली होती सोबत. तर यांच्यासोबत मला खूप मजा आली आजचा किल्ला एक्सप्लोअर करायसाठी. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.